पंचेचाळीस समितीपासून सगळ्या शिफारसी आहे. आपल्या स्तरावर मिळत नाही, प्रकरण पेंडिंग राहील. हा याच्यात सगळ्या भावकीची पाचवीकडची टोटल भावकीची काय ना त्यांचं याच्यात पुरी नाही निघाली नाही, आपण आता कुठे येता यांची पुरी निघाली अख्खी. कधी येणार तुम्ही आता ऑफिसला? बरं काय अर्जाचं नाव काय? नाही दिली अर्ज नाव काय? मग ते कसा काढलाय खंदारे म्हणून खंदारे तालुका कोणतं गाव? मंठा मंठा. मंठ्याचे खंदारे म्हणून आहेत. तर सगळं माहिती त्यांना ते नाही म्हणते. हा बरं, पण तुम्ही लगेच फोन करा ऑफिसला. खंदारेंचे काय झाले विचारा मला त्यांच्या कळवा. टेबलवर पाहिली ती व्हॅलिटीला. कारण तुमच्या टेबलवर फाईल पेंडिंग आहे ते होत तुम्हीच बोलले 3 महिन्यापूर्वी त्यांना. मी मागे आंतरला आपण आलो होतो पोषण सोडायला, त्यावेळी मी आपल्याशी स्वतः बोललो होतो, याच मुद्द्यावर बोललो होतो. 3 महिने झाले फाईल पेंडिंग राहते का बरं कळत नाही मला. एक मिनिट, तुम्ही हे सांगितलेलं आहे की आम्हाला मार्गदर्शन नाहीये, एसओपी नुसार होत नाही, ते हैदराबाद गॅजेट नुसार 6 दाखल केलेले आहेत. हा मग फाईल बघायची. आता त्याचा चुलत्याचं निघालं आणि त्याची वंशवळ जुळा नका. हॅलो, हा व्हॅलिटी झालं त्या चुलत्याचं. विजय कैलास टोंगळे म्हणून आहे, यांना जात प्रमाणपत्र आपण मग आता त्या चुलत्याचं व्हॅलिटी झालं ना. बरं का, नामोजी करण्यात आणि त्या पंचवार्षिक समितीने शिफारस केली आहे पुरावा आहेत म्हणून. पुढे काही बोलतच नाही ते. पुरावा आहेत असे वाचलं फाईल मध्ये. मरणार नाही तर काय पोर आमची फाशी घेऊन काय होणार? काय भांडणच ती आपलं उगच भिजत घोंगडं ठुलंय. आता तो उदो केला असता सगळ्या मराठ्यांनी नाचून पळायला. 1 वर्ष झालं फडणवीस साहेबांनी जे आर काढला आता होय त्या हैदराबाद गॅजेटचा एक शब्द बोललो नाही आणखी. आता बावनकुळे केल्यावर सुरू झाला. आणि मग हे मराठ्यांचं त्यांचं झालेलं प्रेम तोडायचं का? कमी खोटं करायचं उगाच शिफारस आहे. मी म्हणतोय मला राजकारणाशी नाही देणे घेणं. बार राजकारणाचा मला म्हणतोय मला काय आहे, याच्यात आता एकूण आपण जे 2-3 विषय सांगितले ना, खाली अधिकाऱ्यांच्याकडनं काम चुकार ढकलाढकली. तुम्ही काय करा, 58 लाखाचे 28 ऑगस्टच्या आत आम्हाला प्रमाणपत्र द्या. क्लिअर कट संपून टाका विषय. 4 प्रमाणपत्राचे आमच्या त्या व्हॅलिट्या देऊन टाका. नाही ते 400 विषय तुम्ही हैदराबाद गॅजेट नुसार त्यांचा फोटो त्यांना सांगायला लागेल. एक तर ते उपसमितीचे अध्यक्ष ती 2026 आणि ते कमी करून आणते. तुम्ही जास्त करून आणायचं तर कमी करून आणायचं. तुम्ही 60 लाख आणायला पाहिजे होते. मला लगेच सांगा, फोन करून ताबडतोब नंबरला. तुम्ही ना 58 लाखाच्या नोंदी 28 ऑगस्टच्या आत देऊन टाका. ते 4 देऊन टाका आमच्या व्हॅलिटी त्या रद्द केल्या. त्या खोट्या असेल तर फाडून टाका म्हणून तुम्ही त्या देऊन टाका. हैदराबाद गॅजेटनुसार तुम्ही जे आर काढलाय तर कसे प्रमाणपत्र देणार आहेत आणि व्हॅलिटी कशा देणार आहेत हे आम्हाला सोप्या भाषेत अधिकाऱ्यांना सांगा. आम्हाला सुद्धा ते सरळ म्हणतात तुम्ही एसओपी काढली, त्या एसओपीत होत नाही. आम्हाला तुमचा फोन लागला की त्यांची लागत ती इंडिकेटर आम्हाला ते येणार रिझल्ट आणि तुम्ही जे अर्थ दिलाय. असं नाही व्हायला पाहिजे. जे कमिशनर फोन एक बी नाही म्हणतं तर एक स्वीकारला नाही त्याने 3 महिन्यात एक अर्ज. कोणी स्वीकारले नाही अर्ज. अधिकारी घेतच नाही तर. नाही, माझी विनंती काय, मी मागे म्हटलं ना, असे जे कोणी अधिकारी अर्ज दिल्यानंतर नकार देतात घेत नाही. साहेब आपली आजची बैठक याच्यासाठी आहे. तुम्ही याच्यासाठीच तुमचं व्याप सोडून आलात राज्यातला की तुम्ही जर गॅजेट नुसार तुम्हाला जर